हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी सदलगे सर अक्कोळ हायस्कूल अक्कोळ पुन्हा एकदा 9वीच्या ऑनलाईन अभ्यास वर्गामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही नवीन प्रकरण क्रमांक 7 चौकोन यासंबंधी अभ्यास करणार आहोत. तर सर्वप्रथम प्रकरण 7 चौकोन. चौकोनाची व्याख्या काय आहे बघूया. एकप्रतलीय नैकरेषीय 4 रेषाखंड परस्परांना अंत्यबिंदूत सांधून मर्यादित केलेल्या आकृतीला चौकोन असे म्हणतात. एकप्रतलीय म्हणजे एकाच पातळीत असलेल्या, नैकरेषीय म्हणजे एका सरळ रेषेत नसलेल्या 4 रेषाखंडांना परस्परांना अंत्यबिंदूत सांधून जी मर्यादित केलेली आकृती असते त्याला चौकोन असे म्हणतात. चौकोनात 4 बाजू, 4 कोन, 2 कर्ण आणि 4 शिरोबिंदू असे एकूण 14 घटक असतात. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. चौकोनातील 4ही आंतरकोनांची बेरीज 360 अंश असते, म्हणजे 4 काटकोना इतके असते. ही गोष्ट पण अति महत्त्वाची आहे. आता मी चौकोनाचे प्रकार कोणते कोणते आहेत ते पाहणार आहोत. त्यात पहिलं प्रकार आहे समलंब चौकोन. चौकोनात सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर असेल तर त्यास समलंब चौकोन असे म्हणतात. इथं आकृती पहा. आकृतीमध्ये ABCD हा समलंब चौकोन आहे. इथं AB ला CD समांतर आहे, AB समांतर CD आहे, त्यामुळं ABCD हा समलंब चौकोन आहे. आता दुसरा प्रकार पहा, समांतरभुज चौकोन. चौकोनात सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असतील तर त्यास समांतरभुज चौकोन असे म्हणतात. चौकोनात सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असायला पाहिजेत. असं असेल तर त्याला समांतरभुज चौकोन म्हणतात. आकृती पहा. आकृतीमध्ये ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. इथं AB समांतर CD आणि AD समांतर BC आहे. AD समांतर BC आहे, त्यामुळं ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. आता तिसरा प्रकार आहे आयत. समांतरभुज चौकोनाचा एक कोन काटकोन असेल तर त्यास आयत असे म्हणतात. समांतरभुज चौकोनाचा एक कोन काटकोन म्हणजे 90 अंशाचा असेल तर त्याला आयत असे म्हणतात. आता समांतरभुज चौकोन म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. सम्मुख बाजूंच्या दोन्ही जोड्या समांतर असायला पाहिजेत. इथं आकृतीमध्ये बघा, ह्याला हे समांतर आहे, ह्याला हे समांतर आहे आणि ह्याच्यामध्ये एक कोन काटकोन आहे. त्यामुळं समांतरभुज चौकोनाचा एक कोन काटकोन असेल तर त्याला आम्ही आयत म्हणतो. आता चौरस. चौथा प्रकार. जर आयताच्या सर्व बाजू समान असतील तर त्यास चौरस असे म्हणतात. आता आयतामध्ये म्हणजे समांतरभुज चौकोनाचा एक कोन 90 अंशाचा असेल तर त्याला आम्ही आयत म्हणतो. आणि जर आयताच्या सर्व बाजू समान असतील, इथं बघा ह्या आकृतीमध्ये ABCD हा आयत आहे आणि इथं सर्व बाजू समान आहेत, त्यामुळं AB = BC = CD = AD आहे आणि एक कोन 90 अंशाचा आहे. त्यामुळं जर आयताच्या सर्व बाजू समान असतील तर त्याला आम्ही चौरस म्हणतो. आता पुढची व्याख्या समभुज चौकोन. समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतील तर त्यास समभुज चौकोन म्हणतात. समांतरभुज चौकोनाच्या चारही बाजू समान असतील तर त्यास समभुज चौकोन म्हणतात. आता चौरस आणि समभुज चौकोन यातला महत्त्वाचा फरक म्हणजे चौरसामध्येही चारही बाजू समान असतात, समभुज चौकोनामध्येही चारही बाजू समान असतात, पण चौरसातील प्रत्येक कोन 90 अंशाचा असतो, पण समभुज चौकोनातील कोन 90 अंशाचे नसतात. हा महत्त्वाचा फरक आहे. इथं समभुज चौकोनाची आकृती दिलेली आहे. इथं ABCD हा समभुज चौकोन आहे आणि चारही बाजू समान आणि समांतर आहेत, त्यामुळं ABCD हा समभुज चौकोन होतोय. आता 6वा प्रकार पहा, पतंग. चौकोनाच्या संलग्न बाजूंच्या 2 जोड्या समान असतील तर त्यास पतंग असे म्हणतात. इथं ABCD हा चौकोन आहे. ह्या चौकोनात संलग्न बाजूंच्या जोड्या म्हणजे ABचा संलग्न बाजू BC आहे
आणि ADचा संलग्न बाजू CD आहे, ह्या संलग्न बाजूंच्या जोड्या समान असतील तर त्या आकृतीला पतंग असे म्हणतात. या आकृतीमध्ये AD = CD आहे आणि AB = BC या संलग्न बाजूंच्या जोड्या समान आहेत, त्यामुळं या आकृतीला आम्ही पतंग असे म्हणतो. असे चौकोनाचे एकूण 6 महत्त्वाचे प्रकार आहेत. त्यानंतर समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म कोणते आहेत ते पाहायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रत्येक गुणधर्माची प्रमेयाची सिद्धता होते, पण हे लॉकडाऊनमुळं ह्या प्रमेयाची सिद्धता यावर्षी तुम्हाला नाही आहे. पण ह्या प्रमेयाची जातीप्रतिज्ञा काय आहे तेवढं लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळं पहिलं गुणधर्म म्हणजे प्रमेय क्रमांक 7.1 समांतरभुज चौकोनाच्या कर्ण चौकोनास 2 एकरूप त्रिकोणामध्ये विभागतो. आता समांतरभुज चौकोन आहे म्हणून समजा, ह्या समांतरभुज चौकोनामध्ये एक जर कर्ण काढला तर हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतात. हा पहिला गुणधर्म आहे. आता दुसरा गुणधर्म आहे प्रमेय 7.2 समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू समान असतात. हा समांतरभुज चौकोन आहे. हा समांतरभुज चौकोन ह्याच्या सम्मुख बाजू म्हणजे ह्या बाजूला ही बाजू सम आणि ह्या बाजूला ही बाजू सम असा हा दुसरा गुणधर्म आहे. दुसऱ्या गुणधर्माचा व्यत्यास आहे. तिसरा गुणधर्म प्रमेय 7.3 चौकोनात सम्मुख बाजूंच्या जोड्या समान असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. एखादा चौकोन असेल म्हणून समजा, एखादा चौकोन आहे, त्या चौकोनात सम्मुख बाजूंच्या जोड्या जर समान असतील तर तो समांतरभुज चौकोनच असतो. हा दुसऱ्या गुणधर्माचा म्हणजे 7.2चा व्यत्यास आहे. 7.3. आता चौथा गुणधर्म पहा, प्रमेय 7.4 समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या समान असतात. समांतरभुज चौकोन हा समांतरभुज चौकोन आहे. ह्या समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या जोड्या म्हणजे ह्या कोणाला हा कोन सम्मुख कोन होतोय आणि ह्या कोणाला हा कोन सम्मुख कोन होतोय. इथं सम्मुख कोनांच्या जोड्या समान असतात. आता पाचवा गुणधर्म पहा, हे चौथ्या गुणधर्माचा व्यत्यास आहे. त्यामुळं प्रमेय 7.5 एखाद्या चौकोनात सम्मुख कोनांच्या जोड्या समान असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. एखादा चौकोन दिलाय म्हणून समजा, एखादा चौकोन आहे, त्या चौकोनात जर सम्मुख कोनांच्या जोड्या समान असतील तर तो समांतरभुज चौकोनच असतो. आता 6वा गुणधर्म पहा, प्रमेय 7.6 समांतरभुज चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागतात. समांतरभुज चौकोनाचे कर्ण, हे समांतरभुज चौकोन आहे, ह्या समांतरभुज चौकोनाचे कर्ण काढल्यानंतर हे परस्परांना दुभागतात. म्हणजे ह्याला हे सम आणि ह्याला हे सम होतंय. त्यामुळं समांतरभुज चौकोनाचे कर्ण हे परस्पर दुभागतात. आता 7वं प्रमेय 7.7 जर चौकोनाचे कर्ण एकमेकास दुभागत असतील तर तो समांतरभुज चौकोन असतो. कोणताही एक चौकोन घ्या, त्या चौकोनाचे कर्ण जर परस्पर दुभागत असतील म्हणजे ह्याला हे सम आणि ह्याला हे सम होत असेल तर हा चौकोन जो आहे हा समांतरभुज चौकोनच असतो. आता समांतरभुज चौकोनाची अट, दिलेला चौकोन हा समांतरभुज चौकोन केव्हा असतो हे याच्यावरून मी सांगू शकतो. चौकोनात सम्मुख बाजूंची एक जोडी समान आणि समांतर असेल तर तो समांतरभुज चौकोन असतो. कोणताही एक चौकोन दिला म्हणून समजा, त्या चौकोनात सम्मुख बाजूंची एक जोडी म्हणजे ह्या बाजूला ही बाजू सम असून ह्याला हे समांतर असेल, कोणतीही एक जोडी सम आणि समांतर असेल तर तो समांतरभुज चौकोनच असतो. असा हे समांतरभुज चौकोनाचा अट आहे. त्यानंतर आम्ही स्वाध्याय 7.1 कडे वळणार आहोत. हे उदाहरण अति महत्त्वाचं आहे. एका चौकोनाचे कोन 3:5, 5:9 आणि 9:13 या गुणोत्तर आहेत, तर चौकोनाची मापे काढा. चौकोनाचे कोन आम्ही 3x, 5x, 9x आणि 13x असं मानूया. आता चौकोनातील चारही अंतरकोनांची बेरीज 360 अंश असते हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळं 3x + 5x + 9x + 13x = 360 यांची बेरीज केलं 30x = 360 होतं. 30 पक्षांतर करा, x = 360 भागिले 30, त्यामुळं x = 12. त्यामुळं पहिला कोन 3x म्हणजे 3 × 12, 12 त्रिक 36 अंशाचा होतोय.
दुसरा कोन 5x, 5 गुणिले 12, 12 पंचे 60 अंशाचा होतोय. तिसरा कोन 9x, 9 गुणिले 12, 108 अंशाचा होतोय. आणि चौथा कोन 13x, 13 गुणिले 12, 156 अंश. ह्यांची बेरीज केला तर 360 अंश होते. आता दुसरं उदाहरण पहा. जर समांतरभुज, पुस्तकात समांतरभुज नाही आहे पण समांतरभुज पाहिजे. समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान असतील तर तो आयत आहे असं सिद्ध करा. जर समांतरभुज चौकोनाचे कर्ण समान म्हणजे इथं AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू BD असेल, कर्ण समान असतील तर ABCD हा आयत आहे असं आम्हाला सिद्ध करायचं आहे. तर गृहीतात काय दिलं आहे बघा, ABCD हा समांतरभुज चौकोन असं दिलेला आहे. समांतरभुज चौकोन म्हटल्यानंतर सम्मुख बाजू समान AB इज इक्वल टू CD आणि AD इज इक्वल टू BC आणि कर्ण AC इज इक्वल टू कर्ण BD हे समान आहेत हे दिलेलं आहे गृहीतामध्ये. तर आम्हाला सिद्ध काय करायचं आहे, ABCD हा आयत आहे असं सिद्ध करायचं आहे. सिद्धता, विधाने आणि कारणे. आता काटकोन त्रिकोण ADC आणि काटकोन त्रिकोण ADBचा विचार करा. काटकोन त्रिकोण ADC म्हणजे हा काटकोन त्रिकोण आणि काटकोन त्रिकोण ADB, काटकोन त्रिकोण ADB याचा विचार करा. ह्याचा विचार केल्यानंतर असं लक्षात येईल कर्ण AC इज इक्वल टू कर्ण BD. बघा, कर्ण AC ह्या कर्णाला हा कर्ण सम आहे. AC इज इक्वल टू BD कारण हे गृहीतच दिलेलं आहे. आणि AD ह्या दोन्ही त्रिकोणाची सामायिक बाजू आहे त्यामुळे AD इज इक्वल टू AD आणि AB इज इक्वल टू CD. बघा, AB इज इक्वल टू ह्या बाजूला ही बाजू सम आहे, हे पण संगत बाजू आहेत कारण समांतरभुज चौकोनाच्या संगत बाजू आहेत, सम्मुख बाजू आहेत. त्यामुळं दोन्ही त्रिकोण ADC एकरूप त्रिकोण ADB होतं. हे दोन्ही त्रिकोण एकरूप होतात कारण बाजू कसोटी. जर हे दोन्ही त्रिकोण एकरूप असतील तर कोण ADC इज इक्वल टू कोण DAB. ADC म्हणजे हा कोण ADC इज इक्वल टू DAB हे दोन्ही संगत कोण होतात, याला आम्ही 1 मानूया. आता कोण ADC अधिक कोण DAB इज इक्वल टू 180 अंश 2 कारण एकाच बाजूवरील कोण, चौकोनाच्या एकाच बाजूवरील कोण हे पूरक असतात म्हणजे 180 अंश असतं. त्यामुळं 1 आणि 2 वरून कोण ADC अधिक कोण ADC इज इक्वल टू 180 अंश कारण ADC इज इक्वल टू DAB आम्ही 1 वर सिद्ध केलेला आहे. त्यामुळं 2 कोण ADC इज इक्वल टू 180 अंश. त्यामुळं 2 पक्षांतर केलं कोण ADC इज इक्वल टू 100/2 त्यामुळं कोण ADC इज इक्वल टू 90 अंश. त्यामुळं समांतरभुज चौकोनाचा जर एक कोण 90 अंशाचा असेल तर तो आयतच असला पाहिजे. त्यामुळं ABCD हा आयत होय. तर विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या गणित विषयाच्या वहीमध्ये तारखेसह नोंद करून ठेवायचं आहे. आणि यामध्ये तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला पर्सनली फोन करून विचारू शकता. धन्यवाद.